नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नेने महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। भाऊसाहेब नेने महाविद्यालयात पेण येथे मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी प्रास्ताविक व मनोगतात अनेक संशोधनांचा उल्लेख केला। सायन्स असोसिएशनच्या चेअरमन डॉक्टर SR कान्हेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर CV रमण यांना रमण इफेक्ट या संशोधनाबाबत नोबेल पारितोषिक 28 फेब्रुवारी 1928 ला मिळाले। त्यांच्या स्मरणार्थ 1986 पासून आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। राष्ट्रीय विज्ञान दिन 2025 ची थीम एम्पॉवरमेंट ऑफ यूथ ही असून विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाची आजपर्यंत झालेली प्रगती, विविध नवनवीन शोधांची माहिती व्हावी व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले। यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। आशुतोष अविनाश देव प्रथम, गुंजन शशिशेखर ठाकूर द्वितीय, हर्षल पाटीलने तृतीय क्रमांक पटकावला, तर अंजली अतुल वारंग हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांकडून रोख रक्कम व प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले। विज्ञान प्रमुख प्राध्यापिका सौ सायली पितळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। परीक्षक म्हणून प्राध्यापक विनोद भाबड व प्राध्यापक BM शिकारे यांनी काम पाहिले। वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ वैदेही जोशी यांनी वनस्पतींचा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक डॉक्टर SD लकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण।